मी 12 तारखेला आझाद मैदान मध्ये उपोषणाला बसणार आहे। पहिलं तर माझं नाव प्रिया कुलकर्णी आणि मी जीवनधारा शक्ती संघची संस्थापक अध्यक्ष आहे। आणि जे माझं उपोषणाचं मूळ कारण आहे ते असं आहे का, जे आत्ताच्या जनजीवन मध्ये लहान मुलांवर आणि जे आपले यंगस्टर आहे ही लोक गुटखा परत चरस गांजा वगैरे हे भरपूर प्रमाणात घेतात। ते कॉलेजच्या बाहेर झालं, टपऱ्यांवर झालं, कॉलेजच्या आतमध्ये झालं, हे भरपूर प्रमाणावर चालू आहे। तर ह्याच्यासाठी माझे वारंवार आंदोलन झालेले, उपोषण झालेले आहेत। तर हे कुठेतरी थांबावं त्याच्यासाठी माझे आमरण उपोषण चालू असतं। फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशन मध्ये आणि या हिवाळी अधिवेशन मध्ये पण सांगितलेलं का सेंट्रल बरोबर मर्ज होऊन आम्ही लोक ह्या विषयावर भरपूर काम करतोय म्हणून। पण मला नाही वाटत ज्या हिशोबाने व्हायला पाहिजे ते होतंय। कारण की मला एकच गोष्ट माहिती आहे, जर पोलिसांनी मनावर घेतलं तर एकही गुटखा माफिया किंवा ड्रग्ज माफिया हा आपल्या महाराष्ट्रात पाय रोवू नाही शकत, नाही टिकू शकतात। कारण की याला कुठेतरी पोलीस प्रशासनाचा पाठिंबा आहे, प्रशासनामुळे आहे हे सुरुवात। आणि मी याच्यावर वारंवार एसपी झाले, परत प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं उपोषण झालेलं आहे का या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। पण याच्यावर अजून काही कारवाई करतात आहे, मी नाही म्हणत तर पोलीस कारवाई करत नाही, महाराष्ट्र शासन कारवाई करत नाहीये, करतात हे। पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे आणि हे बंद व्हायला पाहिजे ही गोष्ट तर आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्या नागरिकांना माहिती आहे, म्हणजे पूर्ण भारताच्या नागरिकांना माहिती आहे। जर आपली पोलीस एवढी म्हणजे चांगली आहे, जर यांनी मनावर घेतलं तर सगळं एक दिवसात बंद होऊ शकतं। मी पत्रव्यवहार वारंवार म्हणजे फक्त आपले सीएम साहेब झाले, डीसीएम साहेब झाले, फडणवीस साहेब झाले, एकनाथ शिंदे साहेब झाले आणि आता एफडीएचे जे मिनिस्टर आहेत बाबा आत्राम साहेब यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनाही कळवलेलं आहे का मी 12 तारखेला आझाद मैदान मध्ये उपोषणाला बसणार आहे। कारण की आता असं आहे का, गुटखा परत जे आपलं अन्न व औषध हे खूप महत्वाच्या आपल्या जनजीवन मध्ये खूप महत्वाच्या वस्तू आहे, ह्याच्यामध्ये पण भेसळ चालू आहे। परत गुटखा हा बाहेरील राज्यातून येतोय आणि आपल्या इथं विकल्या जात आहे। ह्याच्यावर मी स्वतः उतरून किती वेळा गाड्या लावलेल्या आहेत पोलीस स्टेशनला, पोलिसांच्या मदतीने सुद्धा, आणि काही वेळेला स्वतः कार्यकर्ते घेऊन सुद्धा गाडी जमा केलेली आहे डीसीपी ऑफिसला, क्राईम ऑफिसच्या बाहेर डायरेक्ट गाड्या लावलेल्या आहेत। पण त्यावेळेला या लोकांनी माझ्यावर हल्ले केलेले आहेत। त्याच्यानंतर खोटे कंप्लेंटर पाठवून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचा पण यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे। पण यांना मी कोणतं न जुमानता, यांना न घाबरता मी आतापर्यंत माझं कार्य करत आलेली आहे आणि करत राहणार। त्या विरोधात परत मी 12 तारखेला आझाद मैदान मध्ये उपोषण ठेवलेलं आहे।